द्यावे। आम्ही सरकारला काहीच मागत नाही आहे, फक्त आमची जे रोजीरोटी आहे तेच आम्हाला नियमितप्रमाणे मिळेल। काय सांगाल तुमच्या मागण्यांसाठी तुम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे, आज किती दिवस झाले या आंदोलनाला? बेमुदत आंदोलन केलं, त्याला 8 दिवस झालं, परंतु कुठलीही दखल न घेतल्यामुळे 14 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन इथं चालू आहे मॅडम। आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत आणि अत्यंत संविधानिक आणि प्रामाणिक आहेत मॅडम। त्यात बाह्यस्रोत प्रक्रिया रद्द झाली पाहिजे। आम्ही जे लोक वर्ग 3 वर्ग 4चे जे कार्यरत आहे आदिवासी आश्रमशाळेमध्ये, चांगलं आम्ही बेस्ट सेवा देतो, जे नियमित आहे त्यांच्या खांद्याला लावून आम्ही तिथं सेवा देतो, परंतु आमच्याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलं नाही। आम्हा सर्वांना वर्ग 3 वर्ग 4 शैक्षणिक वर्ष 2025-2026 आम्हाला त्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी रोजंदारीचे आदेश द्यावे, ही प्रशासनाला संविधानिक मागणी आहे मॅडम। ते आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, परंतु आजही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, याचं खूप मोठं दुर्दैव आहे। आमची इच्छा आहे की आम्हा सर्वांना रोजंदारीचे आदेश मिळावे, हे आपल्या माध्यमातून प्रशासनाला आयुक्त मॅडम, त्याचप्रमाणे आदिवासी सचिव साहेब, आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय आदिवासी विकास मंत्री यांना आमची ही सर्व रोजंदारी वर्गाकडून आपणास विनंती करीत आहोत मॅडम। आज आमच्या सरांनी आपल्याला सांगितलं आहे की आज त्यांचा 5वा दिवस आहे, ते अन्नत्यागाला बसलेले आहे। आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, प्रशासनाला सांगू इच्छितो की आज आम्ही आयुक्तालयासमोरसुद्धा आमचा 10वा दिवस आहे बसण्याचा, तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही। प्रशासन काय, आमच्या सरांची काय तब्येत एवढी खालावलेली आहे, प्रशासनाला जाग यायला पाहिजे की माणूससुद्धा अन्नत्यागाला बसलेला आहे। आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्ही ज्याप्रमाणे आश्रमशाळेमध्ये सेवा देतो, ते एका नेहमीच शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देतो। आज आमचे प्रशासन म्हणत आहे की आमच्यामध्ये गुणवत्ता नाही आहे। प्रशासनाला आमची विनंती आहे की आज तुम्ही शाळेमध्ये जाऊन पहा आणि आमच्या मागंसुद्धा विचारून पहा, जे मुलांना आम्ही शिकवतो त्या मुलांना विचारून पहा की शिक्षक काय शिकवतात। ते मुलं तुम्हाला हेच सांगतील की आम्हाला तेच शिक्षक पाहिजेत आणि त्या शिक्षकांमुळेच आम्ही घडू शकतो, हे आमची प्रशासनाला विनंती आहे। आणि जे आमच्यावर दरवर्षीप्रमाणे जेव्हा मे महिना उजाडतो, त्या मे महिन्यामध्ये आमच्यावर अशी उपासमारीची पाळी येते, सरकारकडून नेहमीच आम्हाला रोडवर आणतो। आमची ही विनंती आहे की आम्हीसुद्धा एक मानव आहोत आणि आम्हीसुद्धा शिक्षक आहोत। या शिक्षकाला जर या रोडवर येण्याची परिस्थिती येत असेल तर या प्रशासनाला काय म्हणावं। की आजचा 6वा दिवस आहे आणि सोमवारीपासून पालकांनीसुद्धा प्रशासनाला एक हे दिली आहे, आदेश दिला आहे सरळ की त्यांनी जर शिक्षक उपलब्ध करून दिले नाही तर शाळा पूर्णतः बंद करण्यात येतील। आता यामध्ये माननीय प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आता जर शाळा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता धारणार नाही का, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही का, तेव्हा त्यांचं नुकसान नाही होणार। आणि आम्हाला इथं 10 दिवसापासून बसून ठेवलं आहे, तेव्हा त्यांना सुरळीत शाळा चालू आहेत। तुम्ही एकदा आमच्या मागं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या मागं शाळेचं तुम्ही दखल घ्या, शाळा कशी चालवत आहे हे बघा। आमच्यामुळेच ह्या शाळा आतापर्यंत चालत आल्या आहेत आणि तुम्ही असं नाही की कोणी पात्रताधारक नाही आहे। तुम्ही जेव्हा आमची भरती केली होती तेव्हा सर्व पात्रता बघूनच तुम्ही आम्हाला त्यामध्ये प्रवेश दिला होता आणि अशीच मागणी आहे की एवढे तुम्हाला आणखी कोणती क्वालिटी पाहिजे त्यांना। प्रशासनाला एवढी विनंती आहे की आम्हाला हा जो GR आहे तो रद्द करावा आणि आम्हाला नियमित आदेश देण्यात यावे।